व्हावा अपार शस्त्रवर्षी, राखावे आपण मारावे आणिक, घ्यावे सकळीक ठकवूनी. युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्धाचा बिगुल वाजलाय, उद्या सायरन वाजणार आहे. अशा प्रसंगी आपलं शत्रूसोबतचं वागणं कसं असावं हे सांगताना तुकोबराय म्हणतात, गोळ्यांचा भडीमार होणार आहे, शस्त्रांचा वर्षाव होणार आहे, अग्निबाणांचा वर्षाव होणार आहे. आपण तो सहन केला पाहिजे. तो सहन करण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. त्याबद्दल कुरकुर करता कामा नाहीये. कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी आपण अत्यंत धीरोदात्तपणे युद्धप्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे आणि शत्रूचा समूळ निपात करायला हवा. शत्रूचं नामोनिशाण शिल्लक ठेवायला नको. घ्यावे सकळीक हिरावणी, आपणा राखोनी मारावे आणिक, घ्यावे सकळीक हिरावणी. शत्रूचं सर्वस्व हिरावून घ्यायला हवं, त्याची रसद तोडायला हवी, त्याचं अन्न आणि पाणीही तोडायला हवं. शत्रू कुटील आहे, शत्रू विश्वासघातकी आहे, शत्रू कपटी आहे, शत्रू दयामाया दाखवण्यास योग्य नाही आहे. तो खोटी आश्वासनं देईल, खोटी प्रलोभनं देईल, खोटी क्षमायाचना करेल. त्याला भुलू नये. त्याचा समूळ निपात करावा, त्याला युद्धात परास्त करावं. पळून जात असला तर पळून जाणाऱ्या शत्रूला सुद्धा घात करून मारावं आणि त्याचा समूळ नायनाट करावा. आजचा जो व्याख्यानाचा विषय संतांचं समकालीनत्व, त्या विषयाचा हा उपोद्घात. नमस्कार. आणखी वेगळा काय पुरावा पाहिजे संतांच्या समकालीनत्वाचा? 350-400 वर्षांपूर्वी पायकीचे अभंग प्रकरणांमध्ये लिहिलेल्या तुकोबारायांच्या या अभंगांतल्या प्रमाणांचा सरळ सरळ भावानुवाद मी आपणासमोर करून दाखवला. नाशिक. प्राग ऐतिहासिक काळापेक्षाही प्राचीन असलेल्या इतिहासाच्या जिवंत खुणा वैज्ञानिकतेच्या आधुनिकतेच्या पंखांवर लेणारं नाशिक. एकाच वेळेला प्रकांड पांडित्य आणि प्रगाढ श्रद्धा यांचा चेतोहर आणि मनोहर संगम असलेलं नाशिक. कर्मठ कर्मकांड अतिशय कसोशीने कटाक्षाने आचरणाऱ्यांचाही सन्मान करणारं आणि त्याचबरोबर स्वैर उन्मुक्त आविष्कारांचा कदाचित आलंबन असणारं चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टी यांची गंगोत्री आणि गंगासागर असणारं ही नाशिक. एकाच वेळेला पराकोटीची देशभक्ती, प्रखर राष्ट्रनिष्ठा, जाज्वल्य धर्माभिमान यांचा आणि उत्तुंग बलिदानाचा सर्वोच्च आविष्कार निर्माण करणारं वीर नाशिक. त्याच वेळेला कुसुमाग्रजांच्या कोवळीकीला सुद्धा अलवारपणानं जपणार नाशिक. एकाच वेळेला रुद्राक्ष संस्कृती फुलवणारं नाशिक आणि त्याच वेळेला द्राक्ष संस्कृती सुद्धा सुलावणारं नाशिक. आता तुमच्या टाळ्यांमुळे मी सावध झालो. अदरवाईज या गोदेच्या पवित्र खळाळणाऱ्या आणि फेसाळणाऱ्या पाण्याची तुलना आणखी दुसऱ्या कशाशी करण्याचा मोह मी आवरतोय. आता या नाशिकचा माझ्या स्वतःच्याही व्यक्तिगत जडणघडणीमध्ये महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. 102 वर्षांची प्रदीर्घ अक्षुण्ण अविरत असलेली ही ज्ञान यज्ञाची परंपरा, यामध्ये एकी शब्दी शब्दू यजीजे तो हा वाग्यज्ञ म्हणीजे. या वाग्यज्ञामध्ये आपण मगाशी चित्रफितीमध्ये, ध्वनी चित्रफितीमध्ये पाहिलं, अनेक महत्तोत्तम अशा सन्मान्य व्यक्तींच्या पवित्र वाग्यज्ञाच्या समिधा पडलेल्या आहेत. त्यामध्ये आज ही वेड्या बाभुळीची काडी येऊन पडते आहे. या सर्वस्वी जबाबदार सन्मान्य सुहृद सज्जन श्रीमान श्रीकांतजी बेणी आणि त्यांना फूस लावणारे माझे तेवढेच सन्मान्य सुहृद श्रीमान नंदनजी रहाणे आणि प्रशांतजी निरगुडे, या त्रयींना जबाबदार धरण्यात यावं, हा अगोदरच मी डिस्क्लेमर व्यक्त करतो. आदरणीय श्रीमान
ॲडव्होकेट दतू जायभावे यांना वकिली करत असताना पाहण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आहे. नाशिकशी माझा ऋणानुबंध किमान 38-40 वर्षांचा जुना आहे. माझे बाबा सिन्नरला न्यायाधीश होते. माझं शिक्षण सिन्नरला झालं आहे. माझं शिक्षण नाशिकलाही झालं आहे. माझ्या आणि सेवा कालातला बराचसा भाग नाशिकमध्ये मी व्यतीत केला आहे. आदरणीय जयंतजींनी, तोष्णीवाल साहेबांनी वगैरे माझ्यापुढे भरपूर वकिली केलेली आहे. त्या नाशिकचं अंतरंग आणि बहिरंग आतून बाहेरून परिपूर्णपणे मला माहिती असल्याचा हा निर्वाळा म्हणजे मी नाशिकचं अगोदर सगळं केलेलं सविस्तर वर्णन आणि त्यामध्ये हा आजचा विषय या व्याख्यानमालेच्या 102 वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेतला असलेला संतांचं समकालीनत्व असा मला देण्यात आलेला आहे. संतांच्या समकालीनत्वाचा दाखला सुरुवातीलाच उपोद्घातात मी व्यक्त केला, तरी सुद्धा कदाचित विषय ऐकल्याच्या नंतर कोणाच्या अंतःकरणामध्ये शंका निर्माण होऊ शकते. शंका घेणाऱ्यास अगदीच अश्रद्ध म्हणून बाजूला करणं योग्य होणार नाही की संत आजच्या काळात कसे समसामायिक आहेत, आजच्या काळात कंटेम्पररी कसे आहेत, त्यांचं आजच्या काळात उपयोजन ते काय, अशी शंका कोणाच्याही अंतःकरणात येऊ शकते. अश्रद्धच असतील समजण्याचं कारण नाही, सश्रद्धांच्याही मनामध्ये ती शंका येऊ शकते. याचं कारणही तेवढंच आहे की आजचा काळ अत्यंत वेगवान आहे. संत परंपरा आपण समजतो ती वारकरी संत परंपरा किमान 700, 750, 750 वर्षांच्या पासून श्रीमान माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पासून ते आत्ता सर्वात अर्वाचीन असलेल्या निळोबारायांच्या पावेतो 300 वर्षांच्या पावेतो आपण ती परंपरा खेचतो. एवढ्या जुन्या सगळ्या परंपरेचा आता आमच्या जीवनामध्ये रोजच्या धकाधकीमध्ये काय उपयोग आहे, ते कसे आम्हाला रिलेव्हंट आहेत, कसे ते आमच्या जीवनाशी को रिलेट करतात वाटू शकतो कोणालाही. रास्तही आहे, स्वाभाविक आहे, कारण काळ इतका झपाट्याने बदलतोय की कालची गोष्ट आज जुनी वाटायला लागते आपल्याला. 2-5 वर्षांपूर्वी घेतलेली नवी कोरी मोटार गाडी आज तिचे फीचर्स आपल्याला जुने वाटतात. 2-4, 5-6 महिन्यांपूर्वी घेतलेला भ्रमणध्वनी संच आज आपल्याला नकोसा वाटतो, अगदी जुनाट वाटायला लागतो. या बदलांच्या वेगाची इतकी भीती कदाचित आपल्या मनामध्ये आहे की या बदलाशी, या वेगाशी जर आपण जुळवून नाही घेतलं तर आपण या सगळ्या विश्वचक्रातून बाहेर फेकले जाऊ की काय. फोमो ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, फिअर ऑफ मिसिंग आउट, अशी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते. ही भीती केवळ आपल्यालाच जाणवते आहे असं समजण्याचं कारण नाही. हे जग, हे विश्व, हा समाज परिवर्तनशील आहे, गतिशील आहे, क्षणाला बदलणारा आहे, ही जाणीव खुद्द संतांनाही आहेच की. संतांनाही आहेच आहे. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची. अरे तुमचा बदल तो काय, तुमच्या बदलाचा वेग, आवेग तो काय. संत एकनाथ महाराज त्याच्याही पुढे जातात. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी बदलते म्हणतात. एका तासाला ऐशी जायची स्थिती नासत जाय क्षणाप्रती. इतका हा बदलाचा वेग आणि आवेग प्रचंड असल्याची जाणीव संतांना आहे. आपण तर अजून त्या बदलाच्या जवळपासही पोहोचलेलो नाही आहोत. एका तासात कोटी वेळेला सृष्टी बदलणारा बदल, आवेग, वेग संतांनी अनुभवलाय, पाहिलाय. मग असं जर असेल तर पुन्हा तीच शंका आणखी दृढ होते. कुठलं म्हणून शास्त्र कालचं जे आहे ते आज अस्तित्वात राहतंय. शास्त्रांचे निकष बदलतात, निष्कर्ष बदलतात, अनुमान बदलतात, प्रमाण बदलतात, सिद्धांत बदलतात, कायद्यांत सुद्धा सुधारणा कराव्या लागतात, बदल करावे लागतात. प्रसंगोपात राज्यघटनेमध्ये सुद्धा आपण बरेच सुधारणा केलेल्या आहेत. भौतिकशास्त्राचे, रसायनशास्त्राचे, जीवशास्त्राचे अनेक शोध जे काल आपल्याला अगदी अद्ययावत वाटत होते ते आज कालबाह्य झालेले आहेत, पूर्णतः बदललेले आहेत. आपण पाहतो सामाजिक शास्त्रांची ती स्थिती आहे, मानव्य शास्त्रांची ती स्थिती आहे, विज्ञान भौतिकशास्त्रांची ती स्थिती आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदलांची ही अशी जर पराकोटीची स्थिती असेल
तर एवढं जुनं पुराण 700, 750, 750 वर्षांपूर्वीचं, किमान 300 वर्षांपूर्वीचं, कमाल 750 वर्षांपूर्वीचं संत साहित्य आज आम्ही का वाचावं? संतांचं समकालीनत्व म्हणताना संत आणि त्यांचं साहित्य हे अविभाज्य आहे, हे त्यामध्ये अनुस्यूत आहे, अध्यारूत आहे. कारण संत आणि त्यांचं साहित्य पृथक नाही, ते एकच आहे. संत अर्थातच त्यांचं साहित्य, आपण संतांना सुद्धा, त्यांच्या साहित्याला सुद्धा तेवढंच पूजनीय, वंदनीय मानतो. आणि त्यांच्यापासून ते परिच्छिन्न, वेगळं काढता येणार नाही. संतांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा मूर्तिमंत आविष्कार, सगुण साकार रूपानं त्यांचा सगुण विग्रह म्हणून त्यांचं साहित्य आपल्याला पाहता येतं. म्हणून संतांचं साहित्य आणि आजचं समकालीनत्व हे पडताळून पाहायला हवं. संतांची त्याच्यासाठी मुळीच ना नाही, किंबहुना संत त्यासाठीच आहेत. आपण म्हणतो काळ बदलला, काळ बदलतोय, बदलाचा वेग खूप मोठा आहे. कालचं जग आज राहत नाहीत, कालच्या समस्या आज राहत नाहीत, कालच्या समस्यांवरची उत्तरं आज काम करत नाहीत. समस्या बदलत आहेत, त्यावरची उत्तरं बदलत आहेत, त्यावरचे मार्ग बदलत आहेत. मग हे संत साहित्य का अभ्यासायचं? असं जर कोणाला वाटत असेल तर एकतर संत साहित्यापासून दूर जाण्याचा तो एक भोळसट प्रयत्न असू शकतो, किंवा चतुर पलायनवाद, अंतिमतः आत्मघातकी ठरणारा तरी नक्कीच असू शकतो. या व्यतिरिक्त तिसरा पर्याय नाही. काळ बदलला 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 असं आपण ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेला तत्वतः तो बदल फार वरवरचा आणि खूपच तकलादू स्वरूपाचा आहे. माणूस म्हणून माणसाच्या ज्या अंतःप्रेरणा आहेत, ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या वृत्ती आहेत, जी प्रकृती माणसाची म्हणून स्वभाव धर्माची आहे, ती बदलत नाही फारशी कधी स्वभावतः. सामान्यतः मानवी प्रवृत्ती आणि वृत्ती सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहेत. सामान्यतः म्हणालो ते अशासाठी काही आत्यंतिक अपवाद आपण सोडून देऊयात, पण ते आत्यंतिक अपवाद तरी आपण का सोडायचे? याचं कारण असं आहे, ते अपवाद सुद्धा सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहेतच, म्हणून ते अपवाद सुद्धा सोडायचं कारण नाही. मानवी वृत्ती, मानवी प्रवृत्ती सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे. मानवाच्या प्रेरणा, मानवाचा प्रेरणा संघर्ष, त्याचा वर्तन संघर्ष, त्याचा एकमेकांशी येत असलेला, सतत येत असलेला व्यत्यास, त्यावरून चालत असलेला त्याचा अभिगम संघर्ष, हा सनातन आहे, हा सार्वकालिक आहे. देश, काल, परिस्थिती परत्वे कदाचित त्याचं स्वरूप वरवर बदलल्यासारखं वाटत असेल, पण तत्वतः तो जो झगडा आहे मानवातला, अंतःप्रेरणेचा, प्रेरण संघर्षांचा, गरजांचा, गटागटांमधल्या, समाजांमधल्या गटांचा, राष्ट्रांमधला, राज्यांमधला, तो बदलत नसतो कधीच. तो जो पूर्वी होता तोच आताही आहे. आणि म्हणून त्यावरचं शाश्वत समाधानाचं उत्तर शोधण्याकरता संत साहित्य वाचून पर्याय नाही आहे दुसरा कुठला. योगी, जपी, तपी, ज्ञानी, ध्यानी, मुक्त, मुमुक्षु, बद्ध, भक्त, साधक सुद्धा असले तर एकटे राहू शकतात. प्रायः एकटेच राहतात सुद्धा. एकटे त्यांचं राहण्यात त्यांचंही हित आहे आणि बऱ्याचदा समाजाचंही हित आहे. पण संत ही अशी एक संकल्पना आहे जी पूर्णतः समाज सापेक्षच आहे. संत एकटे राहूच नाही शकत कधी. संतांचं संतत्व, संतांचं साहित्य हे केवळ आणि केवळ समाज सापेक्षच आहे, समाजासाठीच आहे. दुसरं त्यांच्या अवताराचं कुठलंच कारण प्रयोजन संतही मानत नाहीत आणि ते सिद्धही होत नाही. जर संतांच्या अवतारांचं कारण प्रयोजनच मुळात समाजासाठी असेल, समाजाच्या सापेक्षाने असेल, तर मग ते सार्वकालिकच असायलाच हवं. आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. आपल्याला दिसत नसेल आपल्या दृष्टीचा, लघुदृष्टीचा तो दोष समजायला हरकत नाही. संत हे कदाचित मानवाच्या प्रत्येक समस्येवरचं अंतिम आणि परिपूर्ण स्वरूपाचं उत्तर आहे. परिपूर्ण स्वरूपाचं उत्तर आहे. आपण पाहतो त्या
कुठल्याही समस्या अशा नव्हत्या की ज्या पूर्वीच्या काळी नव्हत्या, ज्या वर्तमान काळातच आहेत आणि ज्या भविष्यकाळात नसणार आहेत, असं काही नाही आहे. बरं, संतांचं सर्व स्पर्शित्व ही इतकं पराकोटीचं आहे की यच्च यावत जीवमात्रांपासून कोणालाही संतांनी आपल्या आवाक्यातून सोडलेलं नाही. मानवी जीवनाचा, लोकव्यवहाराचा कोणताही भाग संतांनी वर्ज्य केलेला नाही. मनुष्य जातीच्याही कुठल्याही लिंग, धर्म, पंथ, भाषा, देश, काल, परिच्छेद कुठलाही त्यांनी असा भेदही केलेला नाही आहे. यच्च यावत सर्वच भूतमात्रांच्या यच्च यावत सगळ्याच कृतींना, सगळ्याच प्रेरणांना, सगळ्याच त्यांच्या संघर्षांना सामावून घेणारं जर काही असेल तर संत साहित्य आहे, ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये जन्मवंचित असं म्हटलं जातं, म्हणजे स्त्रियो वैश्यास्था शूद्रास्ते बियांदी परांगतीम, आणि ज्याला कर्मवंचित म्हटलं जातं, अपिचेत सुदुराचारो भजते मामुनान्य भाग, अशा सगळ्यांना यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवणांसी, असं जर असेल तर सगळ्याच भूतमात्रांना आपल्या कवळात आकळवळात घेणारं संत साहित्य हे प्रत्येक जीवमात्राच्या प्रत्येक समस्येवरचं उत्तर असू शकतं. आणि तेच असू शकतं. संतांविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, हे जे संतांनी म्हणून ठेवलेलं आहे त्याचा साक्षात परिचय, त्याचा साक्षात अनुभव देणारी अनेकानेक दाखले, अनेकानेक प्रमाण संतांच्या साहित्यात अगदी वैपुल्याने आहेत. त्याची काही थोडकी उदाहरणं मी आपल्याला याच्या विषयाच्या संबंधानं देऊ इच्छितो. नुकताच आपण कोरोना महामारीचा भयानक प्रकोप पाहिला, त्यानिमित्ताने असलेली टाळेबंदी अनुभवली, त्यानिमित्ताने असलेलं सगळं ते लॉकडाऊन आणि एकमेकांपासून असलेलं सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्सिंग आणि ते सगळे सुरक्षेचे नियम वगैरे सगळं आपण तो प्रारूप अनुभवलं. त्या काळातली घडलेली गोष्ट आहे. एका माझ्या न्यायाधीश मित्रांनीच असं थोडंसं चेष्टेने विचारलं, कारण सगळ्यांना माहिती आहे मी कीर्तन प्रवचन वगैरे करतो, न्यायदान सुद्धा करतो, तर काय मग महाराज, आता या कोरोना काळात तुमचं सगळं बंद असेल, बाकीचे सगळे कार्यक्रम कीर्तन वगैरे? म्हटलं हो, तुकोबारायांनी सांगून ठेवलंय. काय सांगून ठेवलं? म्हणजे कोरोना काळाचं सांगून ठेवलं. म्हटलं हो, या काळात काय खबरदारी घ्यायची, काय उपाय करायचे, ह्यावरचा तुकोबारायांचा अभंग आहे. नये निघो आपुलिया घरा, बाहेर लागो नेदी वारा, बहु बोलणे ते सारा संग दुसरा वर जावा. जर कोणी दुश्चित असा असंग करणारा कुणी आपल्या सापेक्ष आला तर त्याच्या संघाचा आपल्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून मुखपट्टी लावल्यासारखं गप्प बसावं, आपल्या घराच्या बाहेर निघू नये, दुसऱ्याशी फारसं बोलू नये, सुरक्षित अंतरावर आपण त्याच्यापासून राहावं, म्हणजे त्याचा संपर्क आणि त्याचा संसर्ग आपल्याला होत नाही, हे तुकोबारायांनी सांगितलंय. म्हटलं तुम्ही काय करताय साहेब? काय नाही म्हटलं, मी आता काय दिवसभर चित्रपट पाहतो, वेगवेगळ्या वाहिन्यांवर जे OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, सगळं नेटफ्लिक्स आहे, प्राईम आहे, ॲमेझॉन आहे वगैरे वगैरे, सगळं त्याच्यावरचे चित्रपट पाहतो. म्हटलं छान, काही हरकत नाही. कुठल्या स्वरूपाची कुठली तुम्ही चित्रपट पाहता? त्यांनी काय 2-4 ती खानावळीतली नावं सांगितली. हरकत नाही, ती सुद्धा पाहायला हरकत नाही, किंवा त्याच्याबद्दलही संतांचं काही आणि आक्षेप नाही आहे तसा. मानवी जीवन, मानवी भावभावना, मानवी जाणीवा विकसित, संवेदनशील, समृद्ध करणाऱ्या कुठल्याही प्रांताला संतांची मुळीच नाही आहे. पण तुम्ही घेता काय त्यापासून, त्यावर मात्र संतांचा कटाक्ष आहे. चित्रपट, नाटक पाहायला सुद्धा संतांची हरकत नाही, मात्र त्यापासून तुम्ही बोध घेता कुठला? एरवी जर तुम्ही केवळ जाऊन त्या ठिकाणी त्या नटनट्यांनी कुठल्या स्वरूपाचं वस्त्र प्रावरण घातलं आहे त्याचं अनुकरण जर तुम्ही करू लागलात, त्यांच्या फॅशनचं अनुकरण करू लागलात, तर मग त्यावेळेला संत म्हणतात, मोल देऊन या, साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहून या. अरे काय घेता तुम्ही? तुम्ही अवगुण सोडा आणि त्यांचे गुण घ्या त्या चित्रपटामध्ये, त्या नाटकामध्ये. जे काही, कारण चित्रपट, शिल्पपट या गोष्टी पूर्वी सुद्धा होत्याच.
त्याचं स्वरूप कदाचित वेगळं असेल. आत्ताच्या आपण ज्या मल्टिप्लेक्समध्ये किंवा एक पडदा थिएटरमध्ये जाऊन वगैरे पाहतो तशा प्रकारचा चित्रपट त्या प्रोजेक्टरचं वगैरे तसंही वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कोणी एक विश्वाचा नियंता आहे, कोणी एक विश्वाचा शासक आहे, कोणी एक विश्वाचा दिग्दर्शक आहे. तो अदृश्य स्वरूपात कुठेतरी मागे आपल्या सगळ्यांच्या बसलेला आहे. तिथून म्हणजे प्रोजेक्टर रूम मध्ये, तिथून तो या सगळ्या जगतरूपी पडद्यावर हा सगळा आपल्याला खेळ दाखवतोय. बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, असं ही सगळं रूपक यथार्थतेने वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. त्यामुळे असं समजण्याचं कारण नाही की यामध्ये हे असं आहे हे तसं आहे. त्यामधल्या कुठल्या त्याज्य भागाचा आपण त्याग करायला हवा आणि कुठल्या स्वीकार्य भागाचा स्वीकार करायला हवा याचं भान, याचा विवेक, याचं तारतम्य आपण अंगी बाळगणं आवश्यक आहे. एरवी चित्रपटांमध्ये किंवा इतरही समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या, ज्याला आजच्या परिभाषेमध्ये 3 पेज कल्चर पार्टीज आपण म्हणतो, तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाच्या पुरवणीचा जर 3रं पान उघडलं तर त्याच्यावर काल कुठे मुंबईमध्ये पार्टी झाली, कशा पद्धतीची झाली, हू थ्रू दॅट पार्टी, तो शब्दप्रयोग आहे त्याच्यासाठी. हे मी त्या पार्ट्यांचं वर्णन म्हणून सांगत नाही, हे सगळं साध्यंत जसंच्या तसं ज्ञानेश्वरीच्या 16व्या आणि 17व्या अध्यायात आलंय म्हणून त्याचा मी अनुवाद करतोय. एक शब्द किंवा एक वाक्य देखील माझ्या पदरचं नाही आहे. कसं असतं त्या पार्टीचं स्वरूप, माऊली सांगतात, त्यासाठी निर्जन एकांतात असलेलं एखादं स्थान असतं, रिसॉर्ट सारखं, किंवा ज्याला कोणाला तसं स्थान मिळवणं शक्य नसतं त्यांच्यासाठी मग शहरातल्या एखाद्या चोहोट्यावर म्हणजे हमरस्त्यावर किंवा एखाद्या चौकात असलेली एखादी हॉटेल, पब, डिस्को बार, डान्स बार वगैरे अशा सारखं ते स्थान असतं. त्या ठिकाणी एखादा दांडगट असतो, माऊली म्हणतात, की ज्याने भल्या बुऱ्या कुठल्याही मार्गाने संपत्ती मिळवलेली असते, तो त्या पार्टीचं आयोजन नियोजन करतो. तो तसेच त्याचे आणि समान धर्मा मित्र बोलावतो, त्याचे स्तुतीपाठक असतात. त्याच्यासोबत अत्यंत सामान्य चारित्र्य असलेले इतरही लोक येतात. त्यामध्ये स्त्रिया असतील, त्यामध्ये पुरुष असतील, मुली असतील, त्या येतात. ते नुसते तसे येत नाही, सोबत त्यांचा वाद्यमेळ आणतात, बँड आणतात. त्या वाद्यमेळावर अत्यंत मादक, उन्मादक, मुक्त उन्मुक्त स्वैर व्यभिचाराला प्रोत्साहन मिळेल अशी तीच गाणी पुन्हा पुन्हा वाजवली जातात. रूपानृत्याची पुरवणी, तेच पुढा डोळे भारणी, गीत भाटी व श्रवणी, कर्ण जपू अशी ओवी आहे माऊलींची. तेच म्युझिक पुन्हा वाजवलं जातं. लाऊड, कर्ण कर्कश. स्मोक बॉम्ब्स असतात, माऊलींचं वर्णन आहे. गुग्गुळाचा किंवा इतर आणखी कसला कुठल्या रसायनांचा वापर करून धूर निर्माण केला जातो. अवघ्या जगाला झोंबवून नागवून जे काही तामस म्हणून खाद्यपदार्थ, पेयपानं असतील ती आणली जातात. ती पिऊन त्या सगळ्या पार्टी एन्जॉय करणारे सगळे गेस्ट जे कोणी असतात ते मत्त उन्मत्त होतात, एकमेकांची शारीर झोंबाझोंबी करतात. पुढचं तर आणखी भयानक आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला सर्वेंद्रियांनी आलिंगन देण्याचा प्रयत्न करतो. माऊलींचा शब्द आहे, सर्वेंद्रियांनी आलिंगन देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या अशा वातावरणात जे त्यांचं पतन होतं त्या पतनातून ते कधीही बाहेर येत नाहीत. अशा पद्धतीच्या पार्टीज पुन्हा पुन्हा एन्जॉय करण्यासाठी म्हणून ते पुन्हा पुन्हा दुराचार करतात, पुन्हा पुन्हा वामाचार करतात, पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार करतात, पुन्हा पुन्हा अनितिमान मार्गाने पैसा मिळवून पुन्हा पुन्हा अशा पद्धतीच्या आणि पार्ट्यांचं आयोजन नियोजन करतात आणि पुन्हा पुन्हा स्वतःसोबत इतरांच्याही पतनाला कारणीभूत होतात. असं संपूर्ण साध्यंत वर्णन आहे. पुन्हा सांगतो, एकही वाक्य नव्हे, एकही शब्द माझा पदरचा नाही. न्यायाधीशही पुराव्याशिवाय बोलणार नाही. कोणाला शंका असेल तर व्याख्यानानंतर घेऊन भेटा, ओळण ओळ तुम्हाला दाखवतो ज्ञानेश्वरी मधली. पण मग हे सगळं सांगण्यामध्ये प्रवृत्ती आहे का माऊलींची?
जे अकरणीय आहे, जे निषिद्ध आहे, त्याचं सुद्धा ज्ञान मानवी व्यवहारात होणं आवश्यक आहे हे सांगण्यात प्रवृत्ती. हे करू नका, कारण शास्त्र म्हणजे तरी काय? शास्त्राचे दोन भाग आहेत, विधी आणि निषेध. कायद्यामध्ये सुद्धा आपण दोन भाग मानतोच ना, डूज अँड डोंट डू. हे करा, हे करू नका. हे करा, याचं आचरण करा, याचं पालन करा, या नियमांचं पालन करा. जर तुम्ही करणार नाहीत तर तुम्हाला ही विहित या कलमांतर्गत तुम्हाला शिक्षा आहे. हे डूज आणि अनडूज जे आहेत ते कळण्यासाठी, विधी काय आणि निषेध काय हे कळण्यासाठी म्हणून हे सांगण्यात प्रवृत्ती आहे संतांची. माहिती पाहिजे, त्याचं ज्ञान पाहिजे. म्हणजे त्याज्य आहे ते त्यजावया लागी माऊली म्हणतात, त्याचं ज्ञान करून देणं आवश्यक आहे. अदरवाईज काय होईल? इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. तुम्हाला म्हणता येणार नाही की अरे मला हे माहिती नव्हतं, अशा ठिकाणी जाऊन पार्टी एन्जॉय करणं किंवा कुठल्या ड्रग्स, अंमली पदार्थांचं सेवन करणं हा गुन्हा आहे, हे मला माहिती नव्हतं म्हणून मला सोडून द्या, असं म्हणाल का? तसं म्हणायला वाव नाही, तसं म्हणायला मुभा नाही, मोकळीक नाही. म्हणून हे तुम्हाला माहिती असावं असं वागणं हे शास्त्र निषिद्ध आहे, शास्त्र विरुद्ध आहे, म्हणून ते सांगण्यात प्रवृत्ती आहे. अशाच पद्धतीच्या या वेगवेगळ्या मार्गांनी जे पैसे कमवतात, जे पैसे मिळवतात, खर्चही करतात, वेगवेगळे समारंभ, सण साजरे करतात, उत्सव साजरे करतात, लग्न समारंभ साजरे करतात, त्यावर अतोनात पैसा उधळतात. त्यांचं सुद्धा वर्णन संत साहित्यात आहे. अगदीच अलीकडे आपण सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं, वाचलं असेल की मुंबईमध्ये एका खूप मोठ्या, बहुधा आशिया खंडातल्या किंवा भारतातल्या तरी नक्कीच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचं आणि लग्न समारंभ झाला. त्या लग्नात म्हणे 1.5-2 कोटींची घड्याळं, मोठे भांडवलशाह आहेत, मोठे कारखानदार आहेत, 1.5-2 कोटींची घड्याळं रिटर्न गिफ्ट म्हणून वाटली गेली. आणि खुद्द जो वर होता त्याच्या हातात काही 4.5 काय असेल ते असेल, कोण जाऊन पाहते, पण ते आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे मी सांगतोय तुम्हाला, 4-4.5 कोटीचं घड्याळ त्या वराच्या हातावर होतं रिटर्न गिफ्ट म्हणून. 1.5-2 कोटींची घड्याळ त्या कारखानदार असलेल्या, भांडवलशाह असलेल्याच्या पुत्राच्या लग्नामध्ये वाटली गेली. हे मी त्याचं सांगत नाहीये, जनाबाईंच्या अभंगांचा अनुवाद करतोय नंदनजी. याचं कारण असं आहे, भांडवलदार, कारखानदार, अतिश्रीमंत, त्याच्या घरचा विवाह सोहळा, त्याच्यात देण्यात येत असलेलं आंदण, ही सगळी रूपकं जनाबाईंच्या अभंगात आहेत. आणि जनाबाई महाराज सांगतात, जनाबाई महाराज पुढचा टोला हाणतात, अरे घड्याळ्याच्या किमतीला काय महत्व देता, वेळेला महत्व द्या. हे समसामयिक नाही वाटत आपल्याला? किती समसामयिक आहे, किती पैसा कमवण्याला संतांचा अजिबात विरोध नाहीये. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. संत आता ह्याच्यावरूनच विषय निघालायचा, आठवलं म्हणून सहजोगात सांगतो. एक अभयजी टिळक म्हणून माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, माझे अर्थतज्ञ आहेत, आणि त्याचबरोबर संत साहित्याचे अभ्यासक सुद्धा आहेत, सश्रद्ध आहेत. ते सुद्धा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्याबरोबर एकदा असंच डायस शेअर करत असताना, व्यासपीठावर असताना वेगवेगळे विषय निघाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्थतज्ञांचा गट होता. आणि त्यावेळेला माझी नियुक्ती मुंबईला बॅलॉट पियर एरियामध्ये, सरांना माहिती असेल, जायभाव साहेबांना, भारतातलं एकमेव डेझिग्नेटेड कोर्ट आहे इन्कम टॅक्सचं बॅलॉट पियरला. त्या कोर्टावर मी न्यायाधीश म्हणून नियुक्त होतो. आणि अर्थातच ते अर्थतज्ञ अभयजी टिळक, त्यांच्याबरोबर त्यांचे 2-4 CA मित्र, लेखापरीक्षक, सनदी लेखापाल, असा सगळा तो गोतावळा. पण संत साहित्यात त्यांना रुची आणि आवड सुद्धा. चर्चेचा ओघ वेगवेगळ्या विषयांकडे वळत राहिला. हा अभंग ओघातच आला, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचकरी वगैरे. मग म्हटले तुमची नियुक्ती कुठे? मी सांगितलं आता बॅलॉट पियरला आहे, इन्कम टॅक्स कोर्टावर आहे. अरे बापरे म्हणले. त्यांनी असं डोक्याला हात लावला अभयजी टिळकांनी. याचं कारण तुम्हाला सांगतो की इन्कम टॅक्स ऍक्ट हा ड्राफ्टिंग कसं नसावं किंवा ते किती वाईट आहे याचा उत्तम नमुना आहे. प्रोव्हायझोजला प्रोव्हायझो एकदा टाकणं
म्हणजे ड्राफ्ट्समनच्या अकौशल्याचं द्योतक आहे. इंडियन इव्हिडन्स ऍक्ट ड्राफ्टिंग जर पाहिलं तर त्यामध्ये प्रोव्हायझोज अत्यंत कमी आहेत, जवळपास नसल्यासारखी आहेत. तुम्हाला प्रोव्हायझोज टाकावे लागतात, म्हणजे तुम्हाला मेन सेक्शन जो आहे तो तुम्हाला प्रॉपरली ड्राफ्ट करता येत नाहीये. प्रोव्हायझो साहेब 8-8, 10-10 प्रोव्हायझोज आहेत. मूळ सेक्शन काय तो विसरून जातो आपण वाचता. त्यांनी खाडकन असा डोक्याला हात मारला, म्हणाल काय साहेब तुम्ही कसं सगळं हे सांभाळत असाल. आणि माझ्याकडे ज्या केसेस होत्या त्यांचं व्हॅल्युएशन सांगू तुम्हाला. दुसऱ्या एका आणखी उद्योगपतीचं माझ्याकडे टॅक्स इव्हेजनचं आणि टॅक्स कॅल्क्युलेशनचं मॅटर होतं. 4,800 कोटी रुपयांचं होतं फक्त. ती अजूनही मला अंकांमध्ये ती फिगर वाचताच येत नाही. मी फक्त ते कंसातलं अक्षरातलंच तेवढं आणि लेखाचे तेवढं करून ओनली लिहितात पुढे. 4,800 crores ओनली. अरे ओनली काय, हे जर ओनली असेल तर मग आणखी तुला काय जास्त म्हणायचंय. ते असो, तो ऍक्ट इतका किचकट, इतका वाईट आहे. आणि मुळात ते सगळं ते अकाउंटन्सी, बुक किपिंग, त्याचं ते सगळं सगळा तो विषय. तर म्हटलं कसं तुम्ही हे सगळं सांभाळता. म्हटलं काही फार असं अवघड नाही आहे. हा भल्या प्रचंड तरतुदींचा संपूर्ण इन्कम टॅक्स ऍक्ट, संपूर्ण तुमचा बीकॉम एमकॉम पावेतोचा अभ्यासक्रम, तुमचं बुक किपिंग, तुमचं अकाउंटन्सी, आणखी बाकीचं सगळं म्हणून जेही काही असेल ते सगळंच्या सगळं तुकोबारायांनी एका अभंगात आणून ठेवलं. काय म्हणता साहेब, म्हणजे काय तुम्ही सांगा तरी. त्यांची उत्सुकता एवढी चाळवली, आता जशी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते तशीच खूप चाळवली त्यांची. काय सांगता काय म्हणले सगळं हे आहे. हो म्हणलं हे सगळं आहे, पण अगोदर तुम्हाला आता तुम्ही या ठिकाणी सनदी लेखा म्हणजे CA तुम्ही आहात, काही ऑडिटर्स आहेत, काही चीफ ऑडिटर्स त्या ठिकाणी होते अभिजित टिळकांच्या सोबत, आणि मी होतो त्यांच्यातलं लिंबू टिंबू. त्यांना म्हटलं असं बघा, एखादा व्यावसायिक आहे, त्याने भल्या बुऱ्या मार्गाने भरपूर पैसा मिळवला, कदाचित मेहनतीने मिळवलाय, कदाचित प्रामाणिकपणे मिळवलाय. त्याने त्याची रोज जमा खर्च, खतावणी, जे आपल्या पारंपरिक पद्धतीनं चालत आलेल्या त्यालाच तुम्ही आता लेजर म्हणा, बुक किपिंग म्हणा, अकाउंटन्सी म्हणा, ऑडिट म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा. ते बदलत नाही कधी. मानवी व्यवहार बदलत नाहीत. जे पूर्वी होतं तेच आताही आहे. स्वरूप त्याचं वरवर बदलत असेल फार तर. तो असा जर तो चोख ठेवणारा असेल व्यावसायिक, तर त्याला भय आहे का ऑडिटरचं, त्याला भय आहे का CAचं, त्याला भय आहे का इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं? नाही ना. हा सगळा माझा उत्पन्नाचा स्रोत, हे सगळे माझे खर्च, हा सगळा त्याचा ताळेबंद. रोजच्या रोज, दिवसाच्या दिवसाला, आठवड्याच्या आठवड्याला, महिन्याच्या महिन्याला, 4 मंथलीच्या 4 मंथलीला, चौमाहीला, 6 माहीला, वार्षिक मी सगळा मिळवलेला आहे. काय ह्याच्यावरचा कर मी राजाला द्यायचा आहे, तो राजानं माझ्याकडून घ्यावा. आणि मला तुम्ही जास्त तो टिचात बोलेल, तो भिल कशाला, कुणाला घाबरेल का? तो नाही घाबरणार. मात्र ज्याने काही हेरफार केलाय, ज्याने काहीतरी धुपछल केलेली आहे, ज्याने काहीतरी चोरी चपाटी केली आहे, लांडी लबाडी केलेली आहे, तो काय करतो? तो काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करतो. बरं, हे जे ऑडिटर आहेत, हे जे लेखापाल आहेत, हे एकटे येत नसतात कधी. त्यांच्यासोबत त्यांची टीम असते, 4-5 जण असतात ना. त्यांचे कारकून असतील, त्यांचे टंकलेखक असतील, त्यांचे लेखनिक असतील, ते सगळे सोबत येतात. 5-6 जण ती येतात. मग ज्यांनी चोरीमारी केलेली आहे, तुकोबारायांचा अभंग सांगतोय, याच्यातही पुन्हा पदरचं एकही वाक्य नाही, पूर्ण अभंग मी शेवटी सांगणार आहे. तो काय करतो? तो काहीतरी कुठेतरी मग ह्याचे पाय धर, त्याचे पाय धर, साहेब एवढं सांभाळून घ्या ना, साहेब प्लीज एवढं ॲडजस्ट करा ना, तुम्ही किती लोक आहात, काय काय तुम्हाला पाहिजे सांगा, कुणाचा कुठला ब्रँड आहे, पासून त्याच्या सगळ्या त्यांच्या सोयी तो त्याच्या कराव्या लागतात. करतात लोक. उघड सत्य आहे सगळ्यांना, हे उघड गुपित आहे. काही फार याच्यामध्ये मी वेगळं काही सांगतोय अशातला भाग नाही. त्या अनेकांचं दास्य याला स्वीकारावं लागतं, पत्करावं लागतं. ते सांगेल तशा पद्धतीचं त्याला करायला लागतं. बरोबर. हा सगळ्यांच्या म्हणजे माहितीतला, ज्ञानातला, रोजचा नित्यातला अनुभव आहे ना, हे सगळं करायला लागतं. पण जो मात्र अगदी प्रामाणिक आहे, निश्चळ आहे, त्याला हा कुठलाच उपद्व्याप करावा लागत नाही. त्याला भीती पण, ह्या वह्या घ्या तुमच्या, तुम्ही तपासा, आणि मी चाललो घरी, मी झोपतो निवांत, असा म्हणणार.
रोज कीर्ती जमा धरुनी सकळ, खताविला काळ वरावरी. रोज कीर्ती जमा धरुनी सकळ, सगळ्यांना माहिती आहे रोज कीर्द जमा खर्च हा खताविला काळ वरावरी. नाही होत झाड पाड्याचे लिगाड. झाड पाडा म्हणजे ऑडिट, त्याची लिगाड लागत नाही म्हणजे त्याचा दोष लागत नाही. नाही होत झाड पाड्याची लिगाड, हुजुराती गोड सेवा रुजू. जे हुजूर आहेत, जो राजा आहे, जो शासक आहे, जो अधिकारी आहे, जो नियामक आहे, त्याच्या पदरी आमची सेवा गोडपणाने रुजू होते. चोरीसाठी रदबदल अट्टहास्य. ज्याने चोरी केलेली आहे, ज्याने काहीतरी बनवाबनवी केली आहे, ज्याने काहीतरी फसवणूक लुबाडणूक केलेली आहे, ज्याने काहीतरी हेरफेर केलेला आहे, त्याला रदबदली करावी लागते, त्याला वशिला लावावा लागतो, त्याला कोणाचे पाय धरावे लागतात, त्याला कोणाची हांजी करावी लागते. चोरीसाठी रदबदल अट्टहास्य, जळोजीने दास्य बहुतांचे. एकाचे नाही, ती टीम येते उघी. त्या सगळ्या टीमच्या प्रत्येक मेंबरला काय हवं काय नको याची सोय याला ठेवावी लागते. तुकोबाराय सांगतात, सावधान तुका निर्भर मानसी, साल झाड्यापाशी गुंफो नेणे. साल झाडा म्हणजे इयरली ऑडिट. थक्क झाले अभयजी टिळक. झालं संपूर्ण इन्कम टॅक्स ऍक्टचं किंवा अकाउंटन्सीचं सार सर्वस्व. आणि यामध्ये आणखी त्याच वेळचा किस्सा आहे. त्याच वेळचा किस्सा असा आहे, घडलेला प्रसंग. त्यांच्यापैकी एका आणि सन्मित्राच्या हातामध्ये एक सुंदरसं पुस्तक होतं. माझ्याही संग्रहात ते आहे, वाचलेलंही आहे मी. रिच डॅड पुअर डॅड नावाचं. तुमच्यापैकी बहुतेकांना ते माहिती असेल. कुठल्याही चांगल्या शहराच्या चांगल्या पदपथावर ते पुस्तक अगदी सहज मिळतं. रॉबर्ट टी कियोसॉकी नावाचे त्याचे जॅपनीज लेखक आहेत. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. असं काय आहे वेगळं की जे श्रीमंत बाप आपल्या मुलांना शिकवतात आणि गरीब बाप आपल्या मुलांना शिकवत नाहीत, ह्याची चर्चा करणारं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाची टॅगलाईन, त्याची कॅचलाईन इतकी सुंदर आहे, ती सांगतो आधी. त्या पुस्तकाची टॅगलाईन अशी आहे, घोषवाक्य आपण ज्याला म्हणू शकतो, त्याचा सूत्रपात असा आहे की रिच मेन डोंट वर्क फॉर मनी, मनी वर्क्स फॉर रिच मेन. श्रीमंत माणसं पैशासाठी काम करीत नाहीत, पैसा त्यांच्यासाठी काम करतो. एवढं भलं मोठं पुस्तक आहे, 300-325 पानांचं इंग्रजीमधनं. खूप सुंदर पुस्तक आहे. म्हटलं साहेब वाचलंय तुम्ही पुस्तक हे? नाही म्हणलं वाचणं चालू आहे. म्हणलं हे पहिलं पान वाचलंय, ह्याच्यावरची ही टॅगलाईन वाचली आहे? म्हणलं हो वाचलंय. म्हटलं आता तुम्हाला ह्या संपूर्ण 300 पृष्ठांच्या पुस्तकाचं सार सर्वस्व 4 ओळीमध्ये सांगू? म्हणले हो सांगा. हा अभंग सांगितल्यानंतर आणखीनच त्यांची उत्सुकता चाळवली. पुन्हा एकदा ती टॅगलाईन सांगतो की रिच मेन डोंट वर्क फॉर मनी, मनी वर्क फॉर देम. श्रीमंत माणसं पैशासाठी काम करत नाही, पैसा त्यांच्यासाठी काम करतो. धनवंता घरी करी धनची चाकरी. धनवंताच्या घरी धन चाकरी करतं. होय बैसल्या व्यापार न लगे संडावेची घर. तो घरी असला तरी फोनवर सगळे व्यवहार करतो, सगळ्यांना कामाला लावतो. होय बैसल्या व्यापार. बसून राहतो एका जागी. नुसता बसून राहत नाही, एन्जॉय करतो, देश विदेशात फिरतो, क्रूजवर जाईल, एखाद्या बेटावर जाईल. तुकोबाराय सांगतायत एन्जॉयमेंट करेल, एखाद्या आयलंडवर जाईल क्रूजवर. असं होती. तिथून सुद्धा तो सगळ्यांना कामाला लावेल आणि कंट्रोल करून स्वतःचा पैसा वाढवत राहील. पैशाने पैसा कसा निर्माण करायचा हे तो करत राहील. तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक सेवेचं एक विशिष्ट असं मूल्य असतं. ते तो श्रीमंत जाणतो. कदाचित त्याला स्वतःला प्रत्येक बाबीचं ज्ञान नसेल, पण कुठे कुठला माणूस हायर करायचा आणि त्याला नेमून त्याच्याकडनं सेवा करवून घ्यायची याचं ज्ञान त्याच्याकडे असतं. तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. जर तुम्हाला कुठल्या ठिकाणी कुणाला कसं डिप्लॉय करून त्याची सेवा राबवून घ्यायची याचं ज्ञान कळालं, मिळालं, तर मग तुमच्यासाठी काही अवघड नाही. तुम्ही धनासाठी काम करू नका, धनाला तुमच्यासाठी काम करायला लावा. हेच तर तुकोबारायांनी सुद्धा अभंगात सांगितलं. जे 300
पृष्ठ लागली रॉबर्ट कियोसाकीला लिहायला. हे सगळं का सांगतोय? हे सगळं का? अनेक दाखले, अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. दासबोध तर या व्यावहारिक जगतातल्या सगळ्या उदाहरणांचा अक्षरशः खजिनाच आहे. सकाळी उठावं कसं, चालावं कसं, बोलावं कसं, दात कशी घासावेत, अंघोळ कशी करावी, कपडे कुठले घालावेत, दिवसभर आपण अखंड वाचन कसं करावं, टिपणं कशी काढावीत, प्रसंगी अखंडित वाचित जावे, दिसामाजी काहीतरी ते लिहावे, लिहिण्यासाठीची साधनं कशी असावीत, बोरू कसा असावा, त्याच्यासाठीचा टाक कसा असावा, जेवण कसं करावं, जेवणात काय काय असावे, सांगडे, कुरडया, पापडं, लोणची, भाज्या, कोशिंबिरी, भात, मसाले भात, साधा भात, केशर भात, दही भात, दूध भात, वाटेल ते सगळं दासबोधात आहे. आणि बऱ्याच वेळेला तर ते मूर्ख लक्षणांच्या यादीपाशी आल्यावर तुम्ही असा दचकतो की समर्थांना माझ्याबद्दल एवढी अचूक आणि बिनचूक माहिती दिली कोणी, या भीतीने लगेच मी उत्तम लक्षणांकडे वळतो. मग दासबोध सुद्धा सगळ्याच संत साहित्याप्रमाणे अत्यंत विलक्षण आहे. प्रपंची असावी सुवर्ण सांगणारा दासबोध आहे. सोन्याचे भाव आज काय गगनाला भिडलेत आपण पाहतो आहोत, पण ते असल्या वाचून तुमचा प्रपंच सुद्धा धड होणार नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका सांगणारे समर्थ आहेत. थोडस धाडसाने सांगतो, पण वस्तुस्थिती आहे म्हणून सांगतो. संत साहित्यातलं अवाक्षर सुद्धा असं नाही की जे समसामयिक नाही किंवा मानवी जीवनाच्या कुठल्याही व्यवहाराला लागू होणार नाही. असं संत साहित्यात अवाक्षरच नाही. ह्याचं कारण आहे. याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की कुठल्याही जीवाची, मनुष्य मात्राची म्हणत नाही, मनुष्यांची तर आहेच आहे, यच्च यावत सगळ्या जीव मात्रांची प्रत्येक उक्ती, प्रत्येक कृती अंतिमतः सुखानेच प्रेरित झाली असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. दुःखादुद्विजयते जंतू सुखं सर्वाय रोचते. जंतु म्हटलेलं आहे शास्त्रात. संपूर्ण पृथ्वी तलावर जीव मात्रांपैकी, भूत मात्रांपैकी असा एकही जीव नाही की ज्याची कुठलीही उक्ती आणि कृती अंतिमतः सुखाने प्रेरित झालेली नाही. आपण थोडं निरीक्षण करून पहा. आपल्या प्रत्येक वागण्या बोलण्याच्या पाठीमागे, आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या पाठीमागे, आपल्या प्रत्येक कृत्याच्या पाठीमागे अंतिमतः मला सुख मिळावं हीच भावना आहे ना. हीच भावना आहे, हीच भावना आहे. संतांची सुद्धा हीच भावना आहे. ते सुख कुठे मिळेल? ते सुख किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. त्या सुखाच्या प्राप्तीकरता म्हणून जे जे काही उपाय आहेत ते 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 सगळे करायला संतांची परवानगी आहे. फक्त ते शास्त्रविहित मर्यादेत असायला हवेत. सुरुवातीलाच उपोद्घात करताना तुकोबारायांच्या पायिकीच्या प्रकरणातल्या अभंगांचा दाखला देऊन सांगितलं की शत्रूचा समूळ निपात करायला तुकोबाराय सांगतात. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, माय बापाहुनी बहुकृपावंत करू घातपात शत्रुहुनी. हेच म्हणतात तुकोबाराय. आणि तेच तुकोबाराय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमंगळ म्हणतात. कसं शक्य आहे? माऊली सुद्धा म्हणतात, पै पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांचे नी. अरे स्वतःच्या पायात काटा रुतला तर लांब कुठेतरी 5.5-6 फुटांवर असलेल्या डोळ्यातून अश्रू येतात. डोळे म्हणू शकतात काय संबंध आहे माझा आणि पायांचा? पाय एवढे लांब आहेत, 5-5.5-6 फुटांवर आहेत, मी आपला एवढा वरती, मी का रडायला हवं? पायाला काटा टोचला ना, येऊ देत पायातनं रक्त आलं तर, मला काय देणं घेणं आहे? नाही. जर आपण अनवाणी पायानं भर उन्हाळ्यामध्ये फफुट्याच्या रस्त्याने चालत गेलो, तापलेल्या रस्त्यावरून चालत गेलो, लाही 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 होते अंगाची. घरी गेल्याच्या नंतर आपण पाहतो डोळे लाल झाले, डोळ्यातून वाफा येत आहेत, कानातून वाफा येतात, शरीर तापलंय. काय करायचं हो पूर्वीचे लोक? बादलीभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, ते ढवळायचं आणि त्या गार पाण्यामध्ये अगदी पोटरीपर्यंत येतील असे दोन्ही पाय बुडवून ठेवायचे. डोळ्यांची लाली कमी होते, बरोबर ना? पाय म्हणतात का तसं की डोळे लाल झाले, डोळ्यांची भडक भडक होतीये, डोळ्यांची आग होतीये, आम्ही का स्वतःला पाण्यात बुडवून घ्यावं? नाही. का? पाव शीतळताल आहे ते व्यथा जीवी, पाव शीतळताल आहे
ते डोळ्यांची लागी होय तैसा परसुखे जाये सुखावितू. म्हणजे संत दुसऱ्याच्या सुखाने सुखावतात, दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतात. जो पावे तो पृथ्वीवर कोणीही जीव दुःखी आहे तो पावे तो व्यावहारिक दृष्ट्या संत सुखी होऊ शकणार नाहीत. संत हे विश्वव्यापक असल्यामुळे, चराचराशी तादात्म्य पावले असल्यामुळे प्रत्येकाची व्यथा ते जाणतात. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. आपणच आपल्या हाताला चिमटा घेतला, आपणच आपल्या हाताला मारलं, पायाला मारलं तर ते आपल्यालाच दुःखकारक होईल. आपणच आपल्या पायांना तेल लावलं तर ते डोळ्यांना शीतल होईल. संपूर्ण विश्व, संपूर्ण जग एका देहाचं अवयव आहे असे म्हणणारे तुकोबाराय शत्रूचा घातपात करून, त्याचं पाणी तोडून, त्याच्यावर वेगवेगळी शस्त्रास्त्र डागून त्याचा समूळ नायनाट करा असं कसं म्हणू शकतात? अशी जर कोणाला येत असेल तर त्याचंही उत्तर तुकोबारायच देतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं संतच देतात. आपण फक्त ती शोधून काढून त्यांचा अनुवाद करण्याची क्षमता तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. त्यावरचं उत्तर असं आहे की आपल्या शरीरात समजा पायाला एखादी जखम झाली, त्यात जळू येऊन चिटकला, त्यात बाहेरचे काही जीवाणू येऊन, विषाणू येऊन त्यामध्ये शिरले आणि ते चरायला लागले, ते दुःख असं जखम पोखरायला लागले. आपण काय म्हणणार? आलेत आमच्या शरीरात, या, स्वागत आहे तुमचं, अतिथी देवो भव म्हणणार आहात? शक्य आहे? योग्य आहे? आवश्यक आहे? लासू, तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, सुखाचा उपाव पुढे आहे. पोभाळीतच रे अंतरीचे दुःख, लासे फासे मुख उघडावे. अरे ती जखम झालीये, तुमच्या जीवाला यातना होता येत ना, तुम्हाला दुःख होतंय ना, मग त्याची गय करण्याचं कारण नाही. तुम्ही त्याला चिरे पाडा, तुम्ही त्याच्यावर दागण्या द्या, त्याला फासा, त्याला लासा, त्याच्यावर आयोडीन टाका, काय वाटेल ते टाकून ते जाळा ती जखम. त्यातले जीवाणू, त्यातले जंतू, त्यातले बॅक्टेरिया, त्यातले व्हायरसेस सगळे ते मारा. तो जळवे वगैरे ते काही असतील ते सगळे बाहेर काढा. त्याही पेक्षा जखम वाढली तर तेवढं अंग तोडून कापून नष्ट करा, तर तुमचा जीव वाचेल, तर तुमचा पाय वाचेल, तर तुमचं बाकी शरीर वाचेल. त्याही पुढे जर आणखी ते गँग्रीन होऊन पसरलं, गुडघ्यापासून पाय कापायला लागला तर कापा, पण पुढचं शरीर तरी तुमचं शाबूत ठेवा. का? जीव तुम्हाला शाबूत ठेवायचा आहे. जर तुम्हाला संपूर्ण सर्वंकष आरोग्य हवं आहे तर हा उपाय सुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे, हे सुद्धा संतच सांगतात. यामध्ये वस्तुतः तत्वतः कुठलाही भेद नाही. भेद वाटत असला तर तो आपल्या बुद्धीचा दोष समजायला हरकत नाही. संतांचे विचार, संतांची दृष्टी तत्वस्पर्शी आहे, तत्वदर्शी आहे. कृती तत्वस्पर्शी आहे, दृष्टी तत्वदर्शी आहे. ती दृष्टी जर आपण अंगीकारली तर आपणही यच्च यावत जीव मात्रांप्रमाणे सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं समकालीनत्व आणखी एका अंगाने आपल्याला पाहता येईल. सगळ्या संत साहित्यामध्ये आता शब्दाचा वैपुल्याने वापर आहे. आता म्हणजे काय? आत्ता म्हणजे या क्षणाला. माऊलींनी ज्या वेळेला पसायदान लिहिलं त्याच वेळेपुरता श्री गुरु निवृत्तीनाथांच्याकडे ती मागणी मर्यादित होती. काय? आता विश्वात्मके देवे येणे वागेने तो नव्हे. आता म्हणजे इथून पुढे कुठल्याही कालखंडामध्ये जोही कोणी म्हणून हे पसायदान त्या क्षणाला, आत्ताच्या क्षणाला हे 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 कालातीत वर्तमान असलेलं संत साहित्य. कालातीत वर्तमान, पुन्हा एकदा शब्द वापरतो, हे स्थलकाल निरपेक्ष असलेलं वर्तमान आहे. म्हणून ते समसामयिक आहे, म्हणून ते सार्वकालीन आहे, म्हणून ते समकालीन आहे. कुठल्याही युगात, कुठल्याही क्षणी तेवढंच तंतोतंत लागू आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागिन्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे कुणी म्हणेल खळांची व्यंकटी सांडली, दुरिताचं तिमीर गेलं, त्याला सत्कर्मात रती उत्पन्न झाली, स्वधर्म स्वकर्माने उजळून निघालं, सगळं झालं. मग आता काय गरज आहे पुन्हा सगळ्याची? माऊली म्हणतात आता ही संत साहित्याची गरज आहे. तुमच्या या सगळ्या पूर्व अटी पूर्ण झाल्या, सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या, तरी सुद्धा सर्व सुखाने परिपूर्ण तुम्ही झालात, तरी सुद्धा मग आत्यंतिक कृतज्ञता भावानं जे तुम्ही कराल
ते खरं भजन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी, सर्व सुखाने परिपूर्ण तिही लोकात परिपूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा भजिजो आदि पुरुषी अखंडित 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 म्हणजे ज्याही कुठल्या क्षणाला तुम्ही अस्तित्वात आहात त्या प्रत्येक क्षणाला कुठल्याही युगात कुठल्याही कालात तुम्ही आणि संतांचं आणि त्या विश्वात्मक शक्तीचं विश्वात्मक अधिष्ठानाचं अखंड कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने भजन करा आणि अमृतानुभवाच्या शेवटच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे संपूर्ण विश्व पूर्ण सुखाने सुखरूप होऊन सुखाचा सोहळा विश्व होऊन विश्वाचा सुखाचा सोहळा अखंड भोगत राहो, ही संतांची पसाय पायस प्रार्थना सार्वकालिक आहे, सर्वकालीन आहे. म्हणून संत कायमच समसामयिक आहेत. रामकृष्ण हरी.